नमस्कार. वैश्विक किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी आपण ना एक मोदकची रेसिपी बघतोय. गणपती बाप्पांचं आगमन तर झालेलंच आहे. त्यानिमित्ताने आपण मस्त असे ड्रायफ्रूट्सचे मोदक बनवतोय. काही ते वेगवेगळे पाहिजे ना, नेहमी तेच मोदक का आपण हे करावे ना, त्यासाठी गणपती बाप्पासाठी खास असे आपण बघा ड्रायफ्रूट्सचे मोदक बनवतोय. इतके इझी आहेत करायला आणि टेस्टीदा आहेत, हेल्दीही आहेत. त्यासाठी काय केलेलं आहे, आता एक पॅन ठेवायचं आहे गरम करायला. पॅनमध्ये टाकायचं आहे तूप आणि मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे काजू, बदाम आणि पिस्ता असे 3 प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. आणि ड्रायफ्रूट्सचं कटर भेटतं, त्याने मस्त असे छान असे चॉप करून घेतलेले आहेत. बघा इतके मस्त पातळ स्लायसेस त्याच्या निघतात ना. थोडं एक 5 ते 10 मिनटामध्ये मस्त असे एवढे आपलं छोटे वाटीभरच घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स. त्याचे आपण छान असे काप करून घेतलेले आहेत कटरमध्ये आणि ते आता तुपावर टाकायचे आहेत आणि छान असे भाजायचे आहेत. ड्रायफ्रूट्स कसे नरम असलेले ना, त्यांची एवढी चव नाही लागत, पण जर तेच भाजून वगैरे आपण खाल्ले किंवा असेच जर अशामध्ये वापरले ना, लाडू बनवून खावा किंवा अशा पद्धतीने मोदक बनवून खावा, तेव्हा ते भाजलेल्याचं फ्लेवर ना खरंच खूप छान येतो आणि वेगळीच टेस्ट लागते आणि खूप आवडीची अशी टेस्ट असते ही. खरंच खूप भारी लागते टेस्ट. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावर मस्त असे आपण लो टू मीडियम फ्लेमवर आपण भाजून घ्यायचं आहे, कारण का पातळ स्लायसेस आहेत, करपायची जळायची शक्यता लगेच असते. त्याच्यामुळे आपण लो टू मीडियम फ्लेमवरच आपण हे ढवळत राहायचं आहे, सतत खालचे वर व्यवस्थित करत राहायचे आहेत. नाहीतर मग ते करपले वगैरे जातील आणि मग त्याची टेस्ट अशी ती लागणार नाही, पाहिजे तशी आपल्याला लागते तशी. त्यानंतर छान भाजून घेतले. एक 5 लो टू मीडियम फ्लेमवर ना 5 मिनटं 5 ते 7 मिनटामध्ये छान असे भाजून निघतात, जास्त वेळही लागत नाही. त्यानंतर ते सगळे ड्रायफ्रूट्स आपण काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये. त्यानंतर तोच पॅन ठेवलेला आहे पुन्हा गरम करायला. त्याच्यामध्ये पुन्हा तूप टाकलेलं आहे चमचाभर. तुपाचा भरपूर असा वापर करणार आहोत आपण इथे, कारण का हेल्दी आहेत. तूप खाल्लेलं चांगलेच असतं, कुठेही अनहेल्दी असं नाही आहे तूप हे. त्याच्यामुळे ते तूप आपण छान पुन्हा गरम करायचं आहे, वितळवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण कोणतंही साखर किंवा गूळ वगैरे वापरणार नाही आहेत लाडू बनवण्यासाठी. मी इथे वापरलेलं आहे खजूर. जे सीडलेस खजूर असतात, मार्केटमध्ये सीडलेस खजूरही भेटतात किंवा सीडवालेही खजूर भेटतात. सीडवाले असेल तर जे सीड बाजूला काढायच्या, बिया ज्या असतात त्या, आणि डायरेक्ट जर सीडलेस आणलात तर त्या अशा पद्धतीने डायरेक्ट मिक्सरला लावायचं आहे, छान फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुपावर छान भाजायचं आहे ते सुद्धा. आणि छान एक पातळ त्याची ना एक म्हणजे तुपामध्ये भाजल्यानंतर त्याला मस्त असं छान भाजलं वगैरे गेलं ना की छान असं ते स्मूथ होतं, कुठेही कडक वगैरे राहत नाही. आणि त्याच्यानंतर जसं स्मूथ वगैरे होईल ना व्यवस्थित, त्याच्यानंतर जे आपण भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत, मिक्स ड्रायफ्रूट्स, ते आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि छान एकजीव करायचं आहे. म्हणजे आपण तूप तर आहेच, पण तुपापेक्षा जे आपण खजूर वापरलेले आहेत ना, खजुरामध्ये त्याच्यामध्ये छान असे ड्रायफ्रूट्स एकजीव व्हायला पाहिजे, तरच आपल्याला नंतर ते मिक्स करता येतील किंवा लाडू किंवा आपण त्याचे मोदक बनवू शकतो. खजुराचं प्रमाण जर कमी झालं तर व्यवस्थित ते वळता येणार नाही. आपल्याला मोदक साच्यामध्ये वगैरे म्हणजे कोणताही मोल्ड वापरा, साचा वापरा, त्याच्यामध्येही जमणार नाही किंवा हातानेही वळता येणार नाही. त्याच्यामुळे ह्याचं खजुराचं प्रमाणही व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर बघा इथे छान असं एकजीव केलेलं आहे, मस्त असं कुठेही सुट्टं असं नाही आहे. व्यवस्थित लाडू वगैरे किंवा आपण मोदक वळले जातील इथपर्यंत आहेत. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि थोडंसं थंडवायला द्यायचं आहे. मोदकचा साचा घेतलेला आहे, थोडंसं कोमट असेल ना, म्हणजे 3 टायमाला इथे आता मोदक तयार करायला घ्यायचे आहे. हातानेही त्याला शेप देऊ शकता. थोडं आपण सारण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित वरच्या टोकापर्यंत. आणि त्यानंतर अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे. एकदम प्रेस करा. एकदा त्याचं ते पूर्ण जो एक साईडचा सिंगल असतो, दुसऱ्या साईडचे 2 ते खाचे असतात, त्याच्यामध्ये व्यवस्थित आपलं बघा अशा पद्धतीने लागेल ना, असं व्यवस्थित आपण हे करायचं आहे. आणि एक्स्ट्राचं जे आहे ते काढून टाकायचं आहे पुन्हा आपण बाकीच्या सारणामध्ये आणि छान प्रेस करायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडून व्यवस्थित त्या ह्याच्यामध्ये पण व्यवस्थित दाबून भरा, कुठेही पोकळ राहता कामा नये. आणि छान दाबून भरलात ना तर व्यवस्थित एकसारखे येतील. आणि बघा इतकं इझिली आपला मस्त असं निघून गेलेलं आहे. तूप वगैरे भरपूर आहे त्याच्यामुळे. आणि साईडचं बघा, मी थोडंसं साईडचे जे आहे ना ते एक्स्ट्राचं ते काढून घेते आणि इथे आपलं मस्त असं मोदक तयार झालेलं आहे. दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला. डायरेक्ट खालचा जो होल असतो ना त्याच्यामध्ये तुम्ही थोडं याच्यात सारण भरायचं
आणि त्यानंतर आपण अंगठ्याच्या साहाय्याने किंवा कोणत्याही बोटाच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित दाबत जायचं आहे, जेणेकरून तो कुठेही पोकळ राहणार नाही, व्यवस्थित एकसारखा म्हणजे व्यवस्थित राहणार. आणि जर कुठेही पोकळ राहिला तर एका साईडने शेप येईल, एका साईडने शेप येणार नाही, अशा पद्धतीने होणार. त्यासाठी जेवढं आपण दाबता येईल ना तेवढं दाबायचं आहे. बघा मी जेवढं दाबता येते तेवढं दाबते, भरते आणि तेवढं जातंही सुद्धा आतमध्ये, म्हणजे जागा आहे. म्हणजे जेवढी जागा असते ना साच्याची तेवढी भरली गेली पाहिजे व्यवस्थित. त्यानंतर छान असं प्रेस करते खालच्या साईडून आणि त्यानंतर आता आपण इथे खोलूया. बघा हाही मोदक इतका सुंदर आलेला आहे, फक्त थोडंसं त्याचं प्रॉपर असं टोक येत नाही वरती, कारण का ड्रायफ्रूट्स आहेत हे आणि आपण ते पातळ असे चिरलेले आहेत, कुठे पावडरच्या फॉर्ममध्ये नाहीत. आणि त्याच्यानंतर मस्त असे इथे मी सगळ्या पद्धतीने म्हणजे सगळ्या सारणाचे मोदक तयार करून घेतलेले आहेत. आणि फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे ना. खरंच खूप टेस्टी लागतात. कोणतंही त्याच्यामध्ये साखर किंवा गुळाचा वापर नाही आहे आणि इतकं झटपट होतात हे मोदक ना बनवायला. टेस्टी तर आहेच आणि हेल्दीसुद्धा आहेत. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.